रीनीट 2026मध्ये 200 ते 400 मार्क्स आहेत. तर आता BMS, BHMS, BDS का प्रायव्हेट MBBS का ड्रॉप या मार्क्सवर तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन कोणतं असेल हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जे स्टुडंट्स आहेत त्यांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करू. जी पहिली कॅटेगरी आहे ती आहे 200 ते 300 मार्क्स व जी सेकंड कॅटेगरी आहे ती आहे 300 ते 400 मार्क्स. तर सर्वात आधी आपण जर का 200 ते 300 मार्क्सवाले स्टुडंट्स बघितले तर MBBSचे चान्सेस तर आपले आहेतच नाहीत. MBBS आपल्याला तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर MBBS आपल्याला मिळणार नाही आहे 200 ते 300 मार्क्समध्ये. हे जर का आपण BMSचा विचार केला तर कोणत्याच कॅटेगरीला इथे BMS तर मिळणार नाही, कारण की BMSसाठी आपल्याला 300च्या वर तरी मार्क्स पाहिजेतच पाहिजेत. पण जर का तुम्ही ST कॅटेगरीमध्ये येता तर तुमचे BMSचे चान्सेस इथे बरेच बनतात. तर या मार्क्सच्या रेंजवर जर का सर्वात चांगलं ऑप्शन जर का आपण कोणतं बघितलं तर ते आहे रिपीट करणे किंवा ड्रॉप घेणे. जर का तुम्ही आधीच जर का 1 किंवा 2 ड्रॉप घेऊन असाल आणि तर जर तुम्हाला रिपीट नसेल करायचं तर तुम्ही BHMSलाही प्रेफर करू शकता. BHMSलाही आता चांगला स्कोप आहे. तुम्हाला जो ॲलोपॅथीचा कोर्स आहे तोही तुम्ही करून पुढे ॲलोपॅथी प्रिस्क्राईब करू शकता. म्हणून तुमच्यासाठी BHMS हे चांगलं ऑप्शन असेल जर का तुम्हाला ड्रॉप घ्यायचा नसेल तर. जर का आपण BHMS सोडलं तर सर्वात जे बेस्ट ऑप्शन आपल्याकडे आहे, जर का समजा तुम्हाला BHMSचेही चान्सेस नाही बनले तर आपण फिजिओथेरपीलाही प्रेफर करू शकतो. पण फिजिओथेरपीला कसं असते, जर का तुमचं स्वप्न डॉक्टर बनणं आहे तर तुम्ही BHMSलाच प्रेफर करा असं माझं मत आहे. पण जर का तुम्हाला BHMSचं कॉलेज नसेल मिळत तर फिजिओथेरपी एक खूप चांगलं ऑप्शन आपल्यासाठी बनू शकते. पुढे जाऊन यालाही स्कोप आहे. पण आता आपण जर का दुसरी कॅटेगरी बघितली जी की 300 ते 400 मार्क्सच्या मधात येणारे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी MBBSचे चान्सेस हे 0 आहेत. पण जर का तुम्ही ST कॅटेगरीमध्ये येता, ST कॅटेगरीमध्ये 300 ते 400 मार्क्सपर्यंत आपल्याला MBBS मिळू शकते. गव्हर्नमेंट असो किंवा सेमी गव्हर्नमेंट असो. बाकी कोणत्याच कॅटेगरीचे इथे चान्स बनत नाहीत. जर का आपण BMSचा विचार केला तर या 300 ते 400 मार्क्सच्या रेंजमध्ये आपले BMSचे खूप जास्त चान्स बनतात. पण त्यासाठी काय करावं लागेल, तर सर्वात जास्त इम्पॉर्टंट जर का कोणती गोष्ट आहे ती आहे प्रॉपर काउन्सिलिंग करणे. कारण की 300 ते 400 मार्क्स असणं म्हणजे बाउंड्रीवर मार्क्स असणं आहे BMSसाठी. त्यामुळे आपल्याला प्रॉपर काउन्सिलिंग करावं लागते. चॉईस फिलिंग एकदम बरोबर करावं लागते. त्यामध्ये कोणती जरी का चुकी झाली चॉईस फिलिंगमध्ये तर आपल्याला सीट गमावून बसावं लागते. त्यामुळे तुम्ही आमचाही पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करू शकता. फक्त 1499 मध्ये आम्ही तुमची पूर्ण काउन्सिलिंग करून देऊ. चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग व अलॉटमेंट सर्व प्रोसेस ती आमची टीमच करणार आहे. तुम्हाला फक्त जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीम करेल, तेही फक्त 1499 रुपयामध्ये. जर का तुम्हाला BMS पाहिजे असेल आणि तुमचे मार्क्स 300च्या जवळपासचे असतील, तरीही तुम्हाला BMSचे चान्सेस बनतात. का? कारण की स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपर्यंत जर का आपण गेलो, तर BMSचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. 300च्या जवळपासच जातो. मग भले तुमची कोणतीही कॅटेगरी असो, SCBC, ओपन, OBC, EWS, तर त्यांना 300च्या जवळपासही मागच्या वर्षी कॉलेज मिळाले होते. आता जर का तुम्ही बेस्ट ऑप्शनचा विचार केला, की 300च्या 400 मार्क्समध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन कोणता आहे, तर ते आहे BMS. म्हणजे BMS या मार्क्सच्या रेंजवाल्या मुलांनाच भेटते. चांगलं कॉलेजही भेटू शकते जर का तुमचे मार्क 400च्या जवळपास असले तर. व सोबतच तुम्ही रिपीटही करू शकता. पण जर का तुम्हाला चांगलं BMSचं कॉलेज भेटत असेल तर रिपीट वगैरे करून काही फायदा नाही आहे, वर्ष घालवायला पुरत नाही. पण जर का तुमचा MBBS जर का गोल असेल तर तुम्ही ड्रॉप हे घेऊ शकता. तर तुम्ही जर का 300 ते 400 मार्क्सच्या रेंजमध्ये जर का असाल तर तुमच्यासाठी पार्शियल ड्रॉप ही एक चांगलं ऑप्शन असू शकते. याने काय होईल, तुमच्या हातात BMSची सीटसुद्धा राहील व सोबतच जर का तुम्हाला चांगले मार्क्स आले तर तुम्हाला MBBS सीटही मिळू शकते. तुम्ही चांगली प्रिपरेशन केल्यानंतर जर का तुमचा चांगला रँक आला नेक्स्ट इयर तर तुम्हाला MBBS सीटही मिळू शकते. आपण बघू की नेमका जर का तुमचा गोल हा MBBSच जर का असला तर या 200 ते 400च्या रेंजमध्ये तुम्हाला MBBS मिळेल का? तर हो, MBBS तुम्ही करू शकता. जर का तुम्ही नीट क्वालिफाय जरी केली, म्हणजे समजा जर का तुम्हाला 120च्या वर जरी मार्क असले तरीही तुम्ही MBBS करू शकता. तर ते कसं? त्याचे इथे आपल्याजवळ पुढे 4 ऑप्शन येतात. सर्वात आधी तर तुम्ही अब्रॉड जाऊ शकता. रशिया, युक्रेन वगैरे तिथे जाऊन तुम्ही MBBS करू शकता. तिथला टोटल खर्च जर का आपण बघितला तर 30 ते 50 लाखाच्या जवळपास आपल्याला खर्च जातो. तेच जर का आपण आपल्या भारतातच जर का MBBS करायचं असेल तर डीम्ड युनिव्हर्सिटीही असतात, जसं की DY पाटील झालं, दत्ता मेघे झालं. तर यामध्येही तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS करू शकता. याचा खर्च थोडा जास्त येतो. 1 ते 1.5 करोडपर्यंत तुम्हाला MBBSचं जे पॅकेज आहे ते जाऊ शकते. तेच जर का आपण बघितलं की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत अदर स्टेटमध्ये, समजा कर्नाटका झालं, UP झालं, तिथे तुम्ही जाऊन डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता. त्याचाही खर्च आपण जर का मोजला तर 50 ते 70 लाखाच्या जवळपास आपल्याला त्याचा टोटल खर्च येतो. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल MUHS कॉलेजच्या अंडर तर तुम्ही डोनेशन किंवा IQ कोटाने ॲडमिशन घेऊ शकता, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोटा असं म्हणतो. त्यामध्ये कसं असते की तुम्हाला एका कॉलेजला डोनेशन द्यावं लागते
व सोबतच त्यांची जी वार्षिक फी आहे ती सुद्धा द्यावी लागते. त्याने तुम्हाला MUHSचीच डिग्री मिळेल आणि सोबतच जो खर्च आहे तो डीम कॉलेज एवढाच खर्च लागेल. बघू शकता तुम्ही की डीम कॉलेजलाही तेवढाच खर्च लागते व जे MUHS अंडर कॉलेज आहेत त्यांनाही तेवढाच खर्च लागते. व आपले अशा 4 पॉसिबिलिटीज इथे बनतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.